श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, स्वागत आहे तुमचे कृपा सिंधू स्वामी समर्थवर. आज आपण पाहणार आहोत धनु राशीच्या जातकांचे ऑगस्ट महिन्याचे अतिशय सविस्तर भविष्य. हा महिना तुमच्या आयुष्यात काय नवे घेऊन येईल, कुठे प्रगती, कुठे आव्हाने आणि कुठे देवाची खास कृपा. चला सुरुवात करूया, पण आधी धनु राशीच्या खास स्वभावावर एक नजर टाकूया. राशीचे वैशिष्ट्य. धनु राशीचा अधिपती ग्रह आहे गुरु, जो ज्ञान, अध्यात्म, प्रगती आणि सौभाग्याचा कारक आहे. ही रास अग्नितत्वाची व द्विस्वभावी आहे, त्यामुळे यात उत्साह, बदलाची आवड आणि ज्ञानाची तहान असते. धनु जातक हे मनमोकळे, प्रामाणिक आणि उदार असतात. प्रवास, नवीन शिकणे आणि शोध घेणे यांना नेहमीच तयार असतात. कधीकधी जास्त स्पष्ट बोलून लोकांना दुखावतात, पण मनाने निरपेक्ष असतात. आयुष्यात मोठी स्वप्ने बाळगतात आणि ती पूर्ण करण्यासाठी धाडस करतात. ग्रहस्थिती व मासिक योग. ऑगस्ट महिन्यातील ग्रहस्थिती तुमच्यासाठी बरीच महत्त्वाची आहे. गुरु सप्तम भावात असल्याने वैवाहिक जीवन, भागीदारी व समाजातील स्थान वाढेल. पण अतिविश्वास टाळा. शनी तृतीय भावात तुम्हाला दृढनिश्चयी बनवेल, प्रयत्नांना फळ मिळेल पण हळूहळू. मंगळ नवव्या भावात असल्याने काही धार्मिक प्रवास किंवा आध्यात्मिक कृती होऊ शकतात. पण अचानक खर्चही वाढतील. सूर्य व बुध नवव्या भावातून करिअर, उच्च शिक्षण व विदेशसंबंधी संधी निर्माण करतील. शुक्रच्या स्थितीमुळे आर्थिक लाभ व आनंददायी क्षण मिळतील, पण आरोग्याची काळजी आवश्यक. पहिला आठवडा 1 ते 7 ऑगस्ट. महिन्याच्या सुरुवातीलाच एखादी चांगली बातमी मिळू शकते. नोकरीत असाल तर वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल, नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. व्यापाऱ्यांसाठी नवा करार किंवा मोठा ग्राहक मिळण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरणात गोडवा, पण छोट्या खर्चांची रेलचेल सुरू होईल. दुसरा आठवडा 8 ते 14 ऑगस्ट. प्रवासाचे योग आहेत, कामानिमित्त किंवा धार्मिक कार्यासाठी जावे लागेल. प्रेमसंबंधात अनपेक्षित बदल, जुन्या गैरसमजांचे निराकरण होईल. आरोग्याकडे लक्ष द्या, विशेषतः पचनसंस्था आणि रक्तदाब. गुंतवणुकीचे निर्णय सावधगिरीने घ्या. तिसरा आठवडा 15 ते 21 ऑगस्ट. पौर्णिमेच्या सुमारास भावनिक चढउतार जास्त होतील. नोकरीतील स्पर्धा वाढेल, पण संयमाने तुम्ही वरचढ ठराल. विवाहयोग असलेल्यांसाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. घरात धार्मिक कार्य किंवा पूजा होईल. चौथा आठवडा 22 ते 31 ऑगस्ट. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत सुधारणा, थोडा नफा. नोकरीतील स्थिरता मिळेल, पण मेहनत जास्त करावी लागेल. घरात पाहुण्यांची ये-जा वाढेल. आरोग्य सुधारेल, प्रवासाचा आनंद घेऊ शकाल. करिअर व व्यवसाय. सरकारी, शिक्षण, कायदा, बँकिंग किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील जातकांना प्रगतीचे चांगले योग. व्यापारी वर्गाने नवीन करार करण्यापूर्वी सर्व कागदपत्र तपासावीत. परदेशातील संधींसाठी अर्ज करणाऱ्यांना सकारात्मक उत्तर मिळेल. फ्रीलान्सिंग किंवा ऑनलाईन काम करणाऱ्यांना चांगले प्रोजेक्ट्स मिळतील. आर्थिक स्थिती. पहिला व शेवटचा आठवडा आर्थिकदृष्ट्या लाभदायी. घरातील दुरुस्ती, प्रवास व आरोग्यावरील खर्च वाढू शकतो. सुवर्ण, जमीन, जुमला किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वेळ चांगला. कर्ज घेताना किंवा देताना सावधगिरी बाळगा. प्रेमसंबंध व वैवाहिक जीवन. अविवाहितांसाठी गुरुवार आणि रविवारचे दिवस अनुकूल. विवाहिता जोडीदाराबरोबर छोटासा प्रवास किंवा धार्मिक स्थळाला भेट होईल. नात्यात पारदर्शकता ठेवा, जुन्या गोष्टींची उगाच चर्चा टाळा. कौटुंबिक व सामाजिक जीवन. नातलगांशी भेटीगाठी होतील, कौटुंबिक समारंभात हजेरी. ज्येष्ठांचा सल्ला पाळा, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. समाजातील प्रतिष्ठा वाढेल, एखाद्या सेवाभावी कामात सहभाग होईल. आरोग्य भविष्य. पित्तविकार, डोकेदुखी, आम्लपित्त, सांधेदुखी याकडे लक्ष द्या. चालणे, योग, ध्यान नियमित करा. तिखट, तेलकट पदार्थ टाळा. पाणी व हंगामी फळे जास्त खा. उपाय व शुभ सल्ला. 1. गुरुवारी पिवळा किंवा केशरी कपडा वापरा. 2. पिपळाच्या झाडाला पाणी घाला. 3. गुरुवे नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. 4. विद्यार्थ्यांना पुस्तकांचे दान करा. 5. स्वामी समर्थांचे नामस्मरण करा व गुरुवारचा उपवास ठेवा. शुभ दिवस, रंग व अंक. शुभ दिवस 3, 6, 9, 12 ऑगस्ट 27. शुभ रंग पिवळा, केशरी, सोनेरी. शुभ अंक 3, 9. महिन्याचा आध्यात्मिक संदेश. संधी नेहमीच मिळत नाही, पण ती आली की पकडा. संयम आणि श्रम यांच्या साथीने देवकृपेने अशक्यही शक्य होते. हे होते धनु राशीच्या जातकांचे ऑगस्ट 2025 चे सविस्तर भविष्य.
मित्रांनो, जीवनाचा प्रत्येक दिवस ही एक नवी संधी असते. धनु राशीच्या या महिन्याच्या भविष्यकथेत तुम्ही पाहिलं, काही आव्हाने येतील, काही सुंदर क्षण मिळतील आणि देवकृपेने तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल. लक्षात ठेवा, संयम, श्रद्धा आणि परिश्रम या तिन्हींच्या संगतीने अशक्यही शक्य होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अजून अशा भविष्यकथांसाठी आमच्या कृपा सिंधू स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या महिन्याच्या भविष्यकथेसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत आनंदी रहा, स्वस्थ रहा आणि श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या जीवनात सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.